विक्रमगडावर अखेर भाजपनेच आपला झेंडा रोवला. भारतीय जनता पार्टीला इथे आपण रोखू असे मनसुबे अनेकांनी रचले होते. म्हणजे खरं तर हा सुनील भुसारा यांचा गड आहे. शरद पवार गटाचे ते आमदार आहेत, पालघर जिल्ह्यातील एकमेव आमदार. त्यांनी जर मनात आणलं असतं, पाय रोवून त्यांनी भारती कांबळींना साथ दिली असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. मात्र त्यांचे रवींद्र चव्हाणांशी खूप जवळचे संबंध आहेत, हितेंद्र ठाकूर यांच्याही ते जवळचे आहेत. त्याच्यामुळे त्यांची पंचायत झाली, थोडंसं त्यांना रोखण्यात आलं. नाहीतर इथे चित्र जे आहे ते वेगळं दिसलं असतं. दुसरी एक गोष्ट भारती कांबळींच्या बाबतीत बोलायची झाली तर त्यांना एका ठेकेदाराने चक्क फसवलं आणि या मतदारसंघामध्ये तर अक्षरशः विश्वासघात केला. म्हणजे मातोश्रीवर वेगवेगळ्या गोष्टी सांगून एवढे पैसे देतो, तेवढे पैसे देतो, पूर्ण खर्च करतो असं सांगून तिकीट मिळवलं. भारती कांबळींना सगळी शिवसेना, जे उद्धव सरचे पदाधिकारी सांगत होते की विश्वासघात तुमचा होईल, तुम्ही त्यांच्या मागे लागू नका. पण भारती कांबळी यांनी विश्वास ठेवला आणि पूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना परेशान व्हावं लागलं, हैराण व्हावं लागलं. आपण ही निवडणूक का लढली असा पश्चाताप त्यांना झाला, तो त्या ठेकेदारामुळे. आता या ठेकेदाराने विक्रमगडमध्ये बऱ्यापैकी आघाडी घेऊ असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात भारती कांबळींना इथे 33,209 मतांनी मागे राहावं लागलंय. म्हणजे भारतीय जनता पार्टी 21,339 मतांनी हारली होती. सुनील भुसारांनी याच हेमंत सवरांचा पराभव केला होता. अगदी तो 21,339 मतांचा होता. आणि हा पराभव हा ठेकेदारामुळे झाला असं सांगितलं जात होतं. आता ठेकेदार तिकडे होता भारती कांबळींच्या बरोबर, मात्र हेमंत सवरांना इथे आघाडी मिळालेली आहे. अक्षरशः त्याला विश्वासघात म्हणणं म्हणजे काय हे आता भारती कांबळींनी ही मतं बघून विचारायला हवं की का विश्वासघात केला, म्हणजे का एवढी वाईट अवस्था आली. विक्रमगडवर वर्चस्व कुणाचं, तर आता विक्रमगडावर पुन्हा वर्चस्व जे आलं ते भाजपचंच. विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3,01,964 एवढे मतदार होते. 2,24,815 एवढं मतदान झालं. आणि विक्रमगडमध्ये हेमंत सवरा हे खूप मागे राहतील असं या ठेकेदारामार्फत पोहोचवलं जात होतं. मात्र हेमंत सवरा यांना 1,06,053 एवढी भरभक्कम मतं मिळालेली आहेत. कांबळी यांना 72,844. म्हणजे जर आपण गावांची आकडेवारी बघितली तर ज्या गावांमध्ये सुनील भुसारांचं वर्चस्व आहे, हक्काची मतं आहेत, तिथेच ही मतं पडलेली दिसतात. राजेश पाटील यांना मात्र 22,070 एवढीच मतं पडलेली आहेत. त्यांनी खरं तर विकेट फेकली होती, त्यांच्या मतांची मोजदाद करण्याची गरज नाही. पण खरा धोका जो झाला तो भारती कांबळीने, कारण भारती कांबळी यांचं हे होम ग्राउंड आहे. ते याच मतदारसंघात राहतात. ते ज्या संघटनेच्या भरोशात होते ती संघटना ही याच तालुक्यामध्ये आहे. मात्र त्या संघटनेचं आता अस्तित्व किती राहिलंय हे या मतांच्या आकडेवारीवरून दिसतंय. भुसारा यांना खरं तर या मतदारसंघात आता धोक्याची घंटा वाजलेली आहे. 21,000चा लीड तोडून 33,000चा लीड हा हेमंत सवरा यांनी घेतलाय. आता विधानसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भाजप फिल्डिंग लावेल, त्यांना अंदाज आलेला आहे. खरं तर ही रंगीत तालीम होती. सुनील भुसारांना हरवायचं असेल तर काय करायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्यात. मात्र सुनील भुसारा हेही शरद पवारांचे चेले आहेत. पालघर जिल्ह्यातील एकमेव आमदार हे ते शरद पवार पक्षाचे आहेत आणि त्यामुळे शरद पवार इथे पूर्ण लक्ष घालतील, आमदारकी टिकवण्यासाठी प्रयत्न करतील. आता भारती कांबळी ह्या उभ्या होत्या. भारती कांबळी ह्या एका संघटनेच्या आहेत, त्या पक्षाच्या नव्हत्या. आणि म्हणून सुनील भुसारांही फार काही समाधानी नव्हते. म्हणजे त्यांनी काशीनाथ चौधरी यांना तिकीट द्यावं असं सांगितलं होतं. म्हणजे काशीनाथ चौधरींना जर तिकीट दिलं असतं तर विक्रमगडमध्ये ते भाजपच्या पुढे असते. मात्र भारती कांबळींच्या बाबतीमध्ये ते होताना दिसलं नाही. ते सुनील भुसारांच्या बाबतीमध्ये होताना दिसेल, कारण सुनील भुसारांची लोकप्रियता आहे,
सुनील भुसारांनी या मतदारसंघामध्ये काम चांगलं केलेलं आहे आणि अजूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. आणि त्यांचा जो मेन प्रतिस्पर्धी जे होते हेमंत सवरा, ते आता खासदार झाले, म्हणजे ते आता उमेदवार नसतील, त्यांच्या जागी दुसरा कोणीतरी उमेदवार येईल. अशा वेळेस सुनील भुसारा यांच्याशी काटेकी टक्कर या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर विक्रमगड विधानसभेमध्ये आत्ता भाजपचं वर्चस्व दिसतंय. हा भाजपचा बालेकिल्ला होता. स्वर्गीय विष्णू सवरा, स्वर्गीय चिंतामण वनगा यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मागच्या वेळेस गद्दारी झाली, भाजपशीच गद्दारी केली, काही ठेकेदारांनीही गद्दारी केली आणि त्याच्यामुळं हेमंत सवरांचा पराभव झाला होता. आता मात्र कुठलीच चूक होऊ दिली नाही, कुठलेच लूपहोल्स सोडले गेले नाहीत आणि निवडणूक कशी लढायची असते, ती निवडणुकीच्या पद्धतीनेच लढवावी लागते हे भाजपने दाखवून दिलं. म्हणजे कुठलीही कसर सोडली नाही. साम दाम दंड भेद या नीतींचा अगदी पुरेपूर वापर केला. त्यांच्या पुढे विरोधक हतबल ठरले. म्हणजे खरं तर ठेकेदारांनी खूप पैसा ओततील, भाजपच्या तोडीस तोड ओततील असं वाटल्याने भाजपने भरपूर पैसा टाकला आणि ठेकेदारांनी मात्र हात वर केले. भारती कांबळींना वाऱ्यावर सोडलं आणि त्याचा फटका भारती कांबळींना बसला. तर भारती कांबळी हा विषय आता संपलेला आहे. आता विषय सुरू होणार आहे सुनील भुसारा आता विधानसभेत कशी टक्कर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.